नमस्कार. श्री महिषासुरमर्दिनी स्तोत्र श्लोक 4. श्लोक वाचूया. ऐशतखंड विखंडितरुंड वितुंडितशुंड गजाधिपते रिपुगजगंड विदारणचंड पराक्रमशुंड मृगाधिपते निजभुजदंड निपातितखंड विपातितमुंड भटाधिपते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते. असा हा श्लोक आहे. आता एक एक चरण म्हणूया. ऐशतखंड विखंडितरुंड म्हणा. ऐशतखंड विखंडितरुंड वितुंडितशुंड गजाधिपते वितुंडितशुंड गजाधिपते. आता पूर्ण ओळ. ऐशतखंड विखंडितरुंड वितुंडितशुंड गजाधिपते म्हणा. ऐशतखंड विखंडितरुंड वितुंडितशुंड गजाधिपते. आता दुसरी ओळ. रिपुगजगंड विदारणचंड म्हणा. रिपुगजगंड विदारणचंड पराक्रमशुंड मृगाधिपते पराक्रमशुंड मृगाधिपते. आता पूर्ण ओळ. रिपुगजगंड विदारणचंड पराक्रमशुंड मृगाधिपते म्हणा. रिपुगजगंड विदारणचंड पराक्रमशुंड मृगाधिपते. आता तिसरी ओळ. निजभुजदंड निपातितखंड म्हणा. निजभुजदंड निपातितखंड विपातितमुंड भटाधिपते म्हणा. विपातितमुंड भटाधिपते. आता पूर्ण ओळ. निजभुजदंड निपातितखंड विपातितमुंड भटाधिपते म्हणा. निजभुजदंड निपातितखंड विपातितमुंड भटाधिपते. जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते म्हणा. जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते. या श्लोकामध्ये ऐशतखंड विखंडितरुंड असा पहिला चरण आहे, त्याचा पूर्वार्ध आहे. शतखंड विखंडितरुंड ण बाणाचा आघात देऊन म्हणायचं छान. ऐशतखंड विखंडितरुंड. पुढे वितुंडितशुंड गजाधिपते. इकार ऱ्हस्व म्हणायची. दुसऱ्या ओळीमध्ये रिपुगजगंड विदारणचंड असं म्हणायचं. रिपुगजगंड णचा उच्चार स्पष्ट करायचा. विदारण दावर आघात द्यायचा. विदारणचंड पराक्रमशुंड. पराक्रम सारखाच म्हणायचा. पराक्रमशुंड मृगाधिपते. तिसऱ्या ओळीमध्ये निजभुजदंड निपातितखंड सरळच आहे. विपातितमुंड भटाधिपते. विपातितमुंड भटाधिपते असं म्हणायचं. ह्रस्व दीर्घाचा उच्चार बरोबर आला तरच श्लोकाची चाल आणि त्याचा प्रभाव हा जाणवतो आपल्याला आणि त्याचा प्रभाव पडतो आपल्यावर. म्हणून त्याकडे नीट लक्ष देऊन म्हणायचं. आता या गोष्टी लक्षात घेऊन आता आपण पूर्ण श्लोक म्हणूया. ऐशतखंड विखंडितरुंड वितुंडितशुंड गजाधिपते रिपुगजगंड विदारणचंड पराक्रमशुंड मृगाधिपते निजभुजदंड निपातितखंड विपातितमुंड भटाधिपते. जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते म्हणा. ऐशतखंड विखंडितरुंड वितुंडितशुंड गजाधिपते रिपुगजगंड विदारणचंड पराक्रमशुंड मृगाधिपते निजभुजदंड निपातितखंड विपातितमुंड भटाधिपते
जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते. आता तिसरा आणि चौथा श्लोक एकत्र म्हणूया. ऐ जगदंब मदंब कदंब वनप्रियवासिनी हासरते. शिखरि शिरोमणि तुंग हिमालय शृंग निजालय मध्यगते. मधु मधुरे मधु कैटभ गैजिनी कैटभ भैजिनी रासरते. जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते. ऐ शतखंड विखंडित रुंड वितुंडित शुंड गजाधिपते. रिपुगज गंड विदारण चंड पराक्रम शुंड मृगाधिपते. निजभुज दंड निपातित खंड विपातित मुंड भटाधिपते. जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते. अंबा माता की जय. नमस्कार. श्री महिषासुरमर्दिनी स्तोत्र श्लोक चौथा. श्लोक वाचूया. ऐ शतखंड विखंडित रुंड वितुंडित शुंड गजाधिपते. रिपुगज गंड विदारण चंड पराक्रम शुंड मृगाधिपते. निजभुज दंड निपातित खंड विपातित मुंड भटाधिपते. जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते. असा हा श्लोक आहे. आता थोडक्यामध्ये अर्थ बघूया. शतखंड विखंडित रुंड असं देवीचं वर्णन आलेलं आहे. ऐ हे संबोधन आलेलं आहे. अगं किंवा हे देवी. शतखंड विखंडित रुंड म्हणजे शत्रूंची जी मस्तकं आहेत ती शेकडो तुकड्यांच्या मध्ये तू छिन्न विच्छिन्न केलीस. शतखंड विखंडित त्याचे 100 तुकडे केलेस शत्रूंच्या मस्तकांचे. वितुंडित शुंड गजाधिपते. डौलदार अशी शुंड असलेल्या हत्तींनी शत्रूंची मस्तकं तोडली. अशा गजराजाची तू स्वामिनी आहेस. गजाधिपते असं संबोधन आलंय. डौलदार सोंड असलेल्या तुझ्या हत्तींनी शत्रूंची मस्तकं तोडली, वितुंडित अशी केली. अशा गजराजाची स्वामिनी तू आहेस. रिपू गज गंड विदारण. रिपू म्हणजे शत्रू. रिपुगज शत्रूंच्या हत्तीची गंडस्थळं तुझ्या हत्तींनी फोडून टाकली आहे. तुझ्या सिंहानी, अत्यंत पराक्रमी अशा सिंहानी शत्रूंच्या हत्तीची गंडस्थळं फोडली. चंड पराक्रम शुंड मृगाधिपते. असा अत्यंत पराक्रमी असा सिंह आहे तुझा. तू सिंहवाहिनी आहे. अत्यंत पराक्रमी सिंहाची तू स्वामिनी आहेस. मृगाधिपते देवीचं हे संबोधन आहे, विशेषण आहे. निज भुज दंड निपातित खंड विपातित मुंड भटाधिपते. देवीच्या पराक्रमाचंच वर्णन आहे सगळं हे. निज भुजदंड आपल्या भुजदंडानी. विदारण चंड पराक्रम मुंड आपल्या भुजदंडानी चंड नावाच्या राक्षसाला तू जमिनीवर लोळवलं. निपातित आणि मुंड नावाच्या दैत्याची दाणादाण उडवली. आपल्या भुजदंडानी चंड नावाच्या राक्षसाला जमिनीवर लोळवून तू ठार केलंस आणि मुंड नावाच्या दैत्याची दाणादाण उडवली. अशी तू पराक्रमी आहेस. असं देवीच्या रणांगणावरच्या पराक्रमाचं वर्णन या श्लोकामध्ये आलं. अर्थ बघूया सरळ. मोठी डौलदार सोंड असलेल्या तुझ्या प्रचंड हत्तींनी केवळ हुंकाराने तुकडे तुकडे केल्यामुळे छिन्न भिन्न झालेली धडावेगळी मस्तकं
आणि मस्तका वेगळी धड तू आपल्या पायाखाली तुडवून टाकली आहेस. शत्रूंच्या हत्तींची गंडस्थळं फोडण्याचं कौशल्य असलेल्या पराक्रमी अशा सिंहाची तू स्वामिनी आहेस. तू स्वतः आपल्या भुजदंडानी चंड नावाच्या राक्षस सेनापतीला जमिनीवर लोळवून ठार मारलंस. तसंच मुंड नावाच्या दैत्याची रणांगणावर दाणादाण उडवलीस. हे गिरिकन्यके देवी, तुझा केशसंभार अत्यंत विपुल, रमणीय व सुंदर विलोभनीय आहे. हे महिषासुराचा नाश करणाऱ्या देवी, तुझा त्रिवार जय जयकार असो. अंबा माता की जय.